हॅलो फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर या ठिकाणी जे खंडपीठ नवीन सुरू झालेलं आहे, खरं म्हणजे ते खंडपीठ नाही आहे, सर्किट बेंच आहे त्या ठिकाणी. खंडपीठं नागपूर, औरंगाबाद आणि पणजी या ठिकाणीच आहे. पण कोल्हापूरला जे सर्किट बेंच आहे त्या ठिकाणी 495 जागांची नवीन जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आणि तशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी स्वतः दिलेली आहे. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना तयारी करायची असेल ते लवकर तयारी सुरू करू शकतात, कारण खरोखर जाहिरात येणार आहे. मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी स्वतःही माहिती दिली आणि न्यायाधीश खोटी माहिती कधीही देत नाहीत. आणि माझा आवाज थोडासा वेगळा येऊ शकतो, माझी तब्येत बरी नाही आहे, त्यामुळं 2-3 दिवस कोणताही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेला नाही. उच्च न्यायालयाची जी टायपिंगची स्किल टेस्ट झाली क्लर्कची, त्याचा जो गोंधळ झाला त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ त्यामुळंच मी बनवू शकलो नाही, कारण मला बोलताच येत नव्हतं व्यवस्थित. आज थोडी तब्येत बरी आहे म्हणून व्हिडिओ बनवत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि आत्ता जी भरती झाली 26 एप्रिल 2026ला, त्यामध्ये याच्यातले जशास तसे प्रश्न परीक्षेमध्ये आले होते, त्यामुळं निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि लिपिक व शिपाई दोन्हीसाठी हा कोर्स महत्त्वाचा आहे. आणि फी फक्त 500 प्लस GST आहे. तर या ठिकाणी पहा, कोल्हापूर खंडपीठासाठी लवकरच 495 पदांची भरती. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी ही माहिती दिलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल. खंडपीठासाठी 495 कायमस्वरूपी पदांची, म्हणजे ही परमनंट भरती आहे बरं का, 495 कायमस्वरूपी पदांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिली आहे. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात रविवारी सकाळी कोल्हापूर सर्किट बेंच वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त, म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं त्यामुळं, आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरन्यायाधीश भूषण गवई होते. यावेळी न्यायमूर्ती शिवकुमार दिघे, आता न्यायमूर्ती वेगवेगळे न्यायमूर्ती उपस्थित होते, त्यांचे काही नावं घेत नाही मी सर्वांचे. त्याच्या पुढे पहा, न्यायमूर्ती घुगे म्हणाले, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापूर सर्किट बेंचचा ठाम निर्णय घेतला. 1 महिन्यात काम पूर्ण करून तो निर्णय पूर्णत्वास नेण्याचे काम न्यायमूर्ती आलोक आराध्य यांनी केले. या दोघांमुळेच सर्किट बेंच स्थापन झाले. न्यायमूर्ती मकरंद करदीठ म्हणाले, सरकार व न्यायव्यवस्था यांनी एखादा निर्णय पूर्ण करण्याचे ठरवले तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे कोल्हापूर सर्किट बेंच आहे. 10 जुलै 2025मध्ये जुन्या इमारतीमध्ये सर्किट बेंच स्थापन होऊ शकते. याबाबतचा अहवाल दिल्यानंतर सर्किट बेंच उभारणीला वेग आला. 1 महिन्यात 40 वर्षाच्या लढ्याला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख म्हणाल्या, कोल्हापूरला 147 वर्षांची न्यायदानाची उज्ज्वल परंपरा आहे. न्याय मिळणे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून कोल्हापूर सर्किट बेंचमुळे पक्षकारांना हा अधिकार मिळाला आहे. आता लवकरच सर्किट बेंचचे रूपांतर खंडपीठात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल सदस्य ॲडव्होकेट विवेक घाडगे यांनी रेंज आणि सर्व्हर डाऊनमुळे फायलिंगमध्ये अडथळे निर्माण होतात असून याचा विचार आता बाकीची माहिती बरीच दिली, ती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर होईल आणि 495 कायमस्वरूपी पदांची भरती होणार आहे. याच्यामध्ये कोणकोणती पदं भरली जातील तर लिपिकचं आहे, शिपाई आहे, त्याच्यानंतर तुमचं वाहन चालक आहे, शॉर्ट हँडचे जे पदं असतात, उच्च श्रेणी लघु लेखक, कनिष्ठ श्रेणी लघु लेखक, या व्यतिरिक्त जेजेस आहेत वेगवेगळे, अशी वेगवेगळी पदं आहेत. एकूण 495 पदांची ही मोठी भरती असणार आहे. तर ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे. तर तयारी करा, अभ्यास खूप करा, कारण जिल्हा न्यायालयाची सुद्धा मोठी जाहिरात येणार आहे आणि सोबतच ही कोल्हापूर खंडपीठाची सुद्धा जाहिरात येणारच आहे.
तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक यू व्हेरी मच.